सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर हे माध्यम पहिल्यांदाच पाहत असाल ताबडतोब या माध्यमाला सबस्क्राइब करा. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. आज जवळपास 5वा दिवस सलग सुनावणी. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह या संदर्भात माननीय सुप्रीम कोर्टामध्ये जी सुनावणी चालू आहे त्याचा आज वादळी 5वा दिवस. आज पुन्हा एकदा कपिल सिब्बल आणि त्यानंतर कपिल सिब्बलांच्या वतीने मुकुल रोहतगी शिवसेनेचे वकील हे आपली बाजू माननीय सुप्रीम कोर्टासमोर आजच्या शेवटच्या दिवशी मांडतील आणि त्यानंतर शिंदे गटाच्या वकिलांना आपली संधी मिळेल. शिंदे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी असतील हे हरीश साळवेंच्या वतीने आपली बाजू मांडतील, एकनाथ शिंदेच्या वतीने आपली बाजू मांडतील आणि त्यानंतर या संपूर्ण याचिकेचा निकाल दिला जाईल. एक गोष्ट आज तुम्हा सर्वांसमोर घेऊन येतो अतिशय महत्वाची. आतापर्यंत आपण कपिल सिब्बल साहेबांची ती सुनावणी पाहत होतो, त्यांचा युक्तिवाद पाहत होतो आणि आपल्याला कळत होता नेमका कपिल सिब्बल साहेब कुठकुठल्या मुद्द्यांना हात घालतायत, कशा प्रकारे माननीय सुप्रीम कोर्टाच्या सर्व जजेस समोर संपूर्ण झालेली घटना हे ते एक्सप्लेन करतायत, विस्तृतपणे सांगतायत. पण या सर्व दरम्यान अभिषेक मनु सिंघवी असतील, एकनाथ शिंदेचे वकील यांची कुठलीही बाजू तुम्हाला ऐकायला मिळाली नाही, कारण अजून त्यांचा टर्न आलेला नाही, त्यांची पाळी अजून आलेली नाही. पण लक्षात घ्या या सर्व दरम्यान ते काय युक्तिवाद मांडतील हे आपल्या मनामध्ये अनेकांच्या मनामध्ये ही एक उत्सुकता होती की अभिषेक मनु सिंघवी असतील किंबहुना एकनाथ शिंदेचे वकील नेमकी काय बाजू मांडतील, त्याचा कल नेमका कोण्या दिशेने असेल याची कल्पना नव्हती. आणि खरं तर अशा वेळेस माध्यमांसमोर नेत्यांनी, प्रवक्त्यांनी थोडी शांतता घ्यायची असते, म्हणजे जर इथून विचार करत असतील तर. पण कसं असतं, उतावीळ नवरा आणि गुडघ्याला बाशिंग हा जो प्रकार एकनाथ शिंदेच्या गटाच्या वतीने मी काल नरेश मस्केंकडून पाहिला. नरेश मस्केंनी माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना एक वक्तव्य केलं. एक वक्तव्य म्हणण्यापेक्षा जवळपास 1-1.5 मिनिटांचं वक्तव्य केलं. त्यामध्ये नरेश मस्केंनी आपल्या गटाचा, आपल्या वकिलांचा कल नेमका कशा बाजूने असणार आहे हे संपूर्णपणे सांगून टाकलं. तुम्हाला सर्वप्रथम तो व्हिडिओ दाखवतो आणि त्यानंतर माझ्या महत्त्वाच्या विश्लेषणाला सुरुवात करतो. जरा एकदा हा व्हिडिओ पहा. शिंदेच्या मुख्य नेते पदासह त्यांनी निवडणूक आयोगावरती आक्षेप घेतल्याचं बघायला मिळालेलं आहे. हे बघा, युबीटीच्या युक्तिवादामध्ये इतर मुद्दे नसल्यामुळे केवळ निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरती प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याला विलन ठरवण्याचे ते प्रयत्न करत आहेत पहिल्या दिवसापासून. त्यात वेगळं काही नाहीये. आणि विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडली आणि राजकीय पक्षात फूट पडली नाही, राजकीय पक्ष वेगळा, विधिमंडळ पक्ष वेगळा, अशा पद्धतीच्या जे काही युक्तिवाद चाललेत, मला एवढंच सांगायचं आहे, विधिमंडळ पक्षात त्यांच्यासोबत कोणी नव्हतं हे तर ऑलरेडी प्रूव्ह झालेलं आहे. परंतु राजकीय पक्षामध्ये, संघटनेमध्ये 90% वरती आमदार, विविध जिल्हा प्रमुख असू द्या, नेते असू द्या, उपनेते असू द्या, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, अंगीकृत संघटनेचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, युवा सेना असेल, हे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतायत. त्यांचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे. त्यामुळे फक्त विधिमंडळ पक्षात फूट पडली असं जे म्हणतात तसं नाहीये. संघटना सुद्धा 90%च्या वरती संघटना आज एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे. आणि आज नंतर झालेल्या निवडणुकांमध्ये सुद्धा 60 आमदार, आमचे खासदार, जिल्हा परिषदा, महानगरपालिका, नगरपालिका या ज्या काही निवडून आलेल्या आहेत त्या ठिकाणी अध्यक्ष निवडून आलेले आहेत. मेजॉरिटी आम्ही जे निवडून आलेले आहोत ते कार्यकर्ते आणि संघटना आमच्या सोबत आहे म्हणूनच आम्ही निवडून आलो आहोत ना. का फक्त लोकप्रतिनिधीच्या जीवावर नाही निवडून आलो. कार्यकर्ते, पदाधिकारी आमच्या सोबत आहेत म्हणून आम्ही निवडून आलेलो आहोत. यांच्या सोबत नव्हते म्हणून यांची ही अवस्था झालेली आहे. एकनाथ शिंदेची पावलं निवडणूक आयोगाच्या तत्वांना धरून नाहीयेत. एकनाथ शिंदे यांची पावलं निवडणूक आयोगाच्या तत्वांना धरून नाहीयेत हा सिब्बलांचा दावा करत असला. हे बघा, सिब्बल बोलत असताना आपण पाहताय की युबीटीचे जे काय आता उरलेले शिल्लक, सध्या स्थितीला जे काही शिल्लक खासदार आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला नरेश मस्के म्हणाले, आता खरं तर नरेश मस्केंच्या या बोलण्याला का महत्व आहे, कारण नरेश मस्के जसं शिवसेनेच्या वतीने तुम्ही पाहिलं असाल, संजय राऊत असतील, अरविंद सावंत असतील आणि अनिल देसाई असतील, हे 3 हे महत्वाचे शिवसेनेचे शिलेदार हे तिथे शिवसेनेच्या या संपूर्ण याचिकेकडे आणि या संपूर्ण याचिकेवर लक्ष ठेवून आहेत. त्याचबरोबर तिकडे शिंदेच्या वतीने नरेश मस्के असतील, राहुल शेवाळे असतील, ही अशी माणसं आहेत. त्यामुळे तिथे काय घडतंय याची कल्पना नरेश मस्केंना आहे, हे आपण गृहीत धरून चालूयात.
कारण ते स्वतः तिथे जातीने उपस्थित आहेत. नरेश मस्के स्वतः तिथे उपस्थित आहेत. मग विचार करा, नरेश मस्के ज्या वेळेस म्हणतात, आता सर्वप्रथम त्यांनी सुरुवातीलाच इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची बाजू ठेवली की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला आपण विलन ठरवत आहोत किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या आपण गोष्टींना खोडाखोड करत आहोत. खरं तर ही बाजू त्यांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला मांडू द्यायला हवी होती. ईसीआयच्या वतीने नरेश मस्के आहेत का, किंबहुना ईसीआयची बाजू सुद्धा नरेश मस्केच मांडणार आहेत का, किंबहुना नरेश मस्केंचे वकील मांडणार आहेत का, ईसीआय आपली बाजू मांडणार तरी आहे का, एवढे आरोप झाल्यानंतर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आपली बाजू तरी मांडणार आहे का, हाच मोठा प्रश्न. पण ठीक आहे, आज इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वतीने कदाचित नरेश मस्केंना बोलायची परवानगी असावी. जाऊ द्या, तो भाग मी बाजूला ठेवतो. महत्वाचा जो मुद्दा आहे, नरेश मस्केंनी त्यापुढे जाऊन जे वक्तव्य केलं, जे सूचक वक्तव्य केलं, ते असं आहे की संपूर्ण संघटना जे आपण आरोप करत होतो की यांच्याकडे विधिमंडळ पक्षात फक्त फूट असल्यामुळे विधिमंडळातले विशिष्ट क्रमांकाचे आमदार यांच्याकडे गेलेले आहेत, पण राजकीय पक्षात फूट नव्हती. हा जो आपला युक्तिवाद होता त्यावर नरेश मस्के जे म्हणाले की 90% पक्ष आमच्याकडे आहे. तुम्ही ऐकला असाल मागच्या व्हिडिओमध्ये 90%. हा जो 90%, ज्यावेळेस माणूस एखाद्या आकड्यामध्ये बोलतो त्यावेळेस माणसाच्या डोक्यामध्ये काहीतरी कॅल्क्युलेशन्स चालू असतात. 90%. आता 90% पक्ष म्हणजे काय? पक्षाचे जिल्हा प्रमुख, विभाग प्रमुख, पक्षाचे संपर्क प्रमुख, या 3-4 गोष्टी सांगितल्या. त्यानंतर ग्रामीण पातळीची फळी सांगितली, शहरी पातळीची फळी सांगितली, अगदी शाखा प्रमुखांपर्यंत ते गेले. आणि त्यानंतर आमदार, खासदार, नगरसेवक आमचे किती आले, या सर्व विषयांवर त्यांनी बोललं. पण याच्यामध्ये आमदार खासदार सोडून द्या, तो लेजिस्लेचरचा भाग झाला. पण विभाग प्रमुखांपासून अगदी शाखा प्रमुखांपर्यंत, गटप्रमुखांपर्यंत 90% पक्ष आमच्याकडे आहे, ही गोष्ट इथे अंडरलाईन करण्यासारखी आहे. या संपूर्ण सुनावणीमध्ये एकनाथ शिंदेचे वकील पक्ष आमच्याकडे कसा आहे याच एका गोष्टीवर फोकस करणार. तुम्ही पहा, ज्यावेळेस त्यांची बाजू सुरू होईल या एका गोष्टीवर त्यांचा फोकस असणार. हे नरेश मस्केंनी काल तिथे स्पष्ट केलं. आता नरेश मस्केंना खरं तर हे कळायला हवं होतं की पक्ष आत्ता या क्षणाला, म्हणजे आजच्या दिवसाला 13 ऑगस्ट, समजा आज 13 ऑगस्टला पक्ष नेमका कुणाकडे आहे या गोष्टींचा तिथे काहीही उपयोग नाही. पक्ष 21, 22, 23 जून 2022 या वर्षामध्ये त्या क्षणाला जे सबमिशन्स झाले, त्या क्षणाला जे डॉक्युमेंट्स दिले गेले, या 3 दिवसांमध्ये कुणाचा होता, कुणाकडे होता, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. 4 वर्षांनंतर तुम्ही पक्षातली किती माणसं चोरली हे स्वतः तुम्ही तुमच्या तोंडाने तिथेच त्याच व्हिडिओमध्ये, तुम्हाला जर वाटत असेल ना मी ह्याचा मुद्दा सांगतोय, तो पुन्हा एकदा रिवाइंड करून पहा. त्याच व्हिडिओच्या शेवटाला नरेश मस्केंनी आणखी एक असा शब्द वापरला जो शब्द नरेश मस्केंना कोर्टामध्ये अडचणीत आणू शकतो. तो शब्द असा आहे, शिल्लक सेनेचे तिकडे जे कोणी 2-3 शिल्लक आहेत, म्हणजे अरविंद सावंतांकडे त्यांचा रोख असावा, अनिल देसाईंकडे असावा, आता राजाभाऊ तिथे नाहीयेत, पण ह्या 2-3 लोकसभेच्या खासदारांकडे त्यांचा रोख होता. शिल्लक सेनेचे जे कोणी 2-3 शिल्लक आहेत, हा शिल्लक शब्द माननीय सुप्रीम कोर्टामध्ये नरेश मस्के आणि त्यांच्या वकिलांना अडचणीत आणू शकतो. संपूर्ण 4 वर्षामध्ये यांनी एवढी माणसं घेतली शिवसेनेकडनं, आता ते स्वतःच आम्हाला शिल्लक सेना म्हणत आहेत, म्हणजे आमच्याकडे शिल्लक राहिलेले. याचा अर्थ यांनी मान्य केलं की तुम्ही आमच्याकडची माणसं घेतली 4 वर्ष सबंध, आणि ज्या वेळेस हा सारा प्रकार घडला, तत्कालीन परिस्थिती, ज्या वेळेस हा सारा प्रकार घडला त्यावेळेस शिवसेना हा पक्ष संपूर्णपणे उद्धव साहेबांच्या बाजूने होता, आजही आहे. पण त्यानंतर ह्यांनी पॅरलली पक्ष उभा केला. पॅरलली म्हणजे तुमच्याकडे जो वेळ, वाढीव वेळ, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या काही चुकीच्या निर्णयांमुळे, विधानसभेच्या अध्यक्षांच्या काही चुकीच्या निर्णयामुळे, माननीय न्यायव्यवस्थेच्या न्यायाच्या दिरंगाईमुळे जो वेळ वाढीव तुम्हाला मिळाला, त्या वाढीव वेळेमध्ये तुम्ही शिवसेनेचं अतोनात नुकसान केलं. त्या वाढीव वेळेचा फायदा घेऊन आणि सत्तेचा फायदा घेऊन, विशेषतः कारण तुम्ही सत्तेमध्ये होतात आणि सत्ता ही एक्सटर्नल, कुठले फॅक्टर सत्तेमध्ये असल्यानंतर एक्सटर्नल कुठले फॅक्टर येतात हे कपिल सिब्बलांनी एक्सटर्नल फॅक्टर या शब्दाच्या अंडरलाईन करून सांगतो तुम्हाला. या शब्दाच्या व्याख्येमध्ये त्यांनी सांगितलं, न्यायमूर्ती तुम्हाला सुद्धा माहितीये, आम्हाला सुद्धा माहितीये, सत्तेमध्ये कुठले एक्सटर्नल फॅक्टर असतात ज्यामुळे माणसं इकडची तिकडे पळतात. अशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत तिथे. तुम्हाला बघा, आणखी काही महत्वाचे फॅक्ट सांगतो. 90% संघटना
ही 4 वर्षात कशी हळूहळू काबीज केली हे स्वतः नरेश मस्केंनी प्रूफ केलेलं आहे तिथे. आणि या सगळ्या गोष्टी त्यांना अडचणीत आणणार. शिल्लक सेनेचे शिल्लक हा शब्द त्यांना अडचणीत आणणार. आणि पुढे सगळ्यात महत्वाचं, पक्ष आमच्या बाजूने आहे हा जो युक्तिवाद ह्यांच्याकडनं केला जाईल, पक्ष आमच्या बाजूने आहे होता, या एका युक्तिवादाच्या आधारावर जर एकनाथ शिंदे आणि त्यांचे वकील जर हे अवलंबून असतील तर शिवसैनिकांनो, मी तुम्हाला आताच सांगतो, तुम्ही तयारी करा. वाजत गाजत धनुष्य घेऊन येण्याची तयारी करा, गुलाल उधळण्याची तयारी करा. मी तुम्हाला नरेश मस्केंचा आणखी एक व्हिडिओ दाखवतो, त्यामध्ये सुद्धा त्यांची अशीच काही वक्तव्य आहेत. एकदा हा व्हिडिओ पहा. या लोकशाहीमध्ये ज्यांच्या मागे लोक, ज्यांच्या मागे जनाधार, तोच पक्ष सत्तेवर असतो. आणि ह्या लढाया आम्ही ज्या करतोय ह्या कशासाठी? सत्तेवर येण्याकरताच करतोय ना. जर सत्तेवरती येण्याकरता राजकीय पक्षांची निर्मिती कशासाठी झाली? मग NGO स्थापन केले असते ना. सत्तेवर येण्याकरता राजकीय पक्षांची निर्मिती झालेली आहे. आणि जे सत्तेवर आहेत, लोकांचा जनाधार एकनाथ शिंदे साहेबांना मिळालेला आहे. आणि लोकांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी आपलं नेतृत्व, शिवसेना कोणाची हे प्रूव्ह केलेलं आहे. ज्यावेळेस नरेश मस्के हे वक्तव्य करत होते की जनाधार आमच्या बाजूने आहे, लोकशाही म्हणजे लोक आमच्या बाजूने आहेत, एकनाथ शिंदेच्या बाजूने आहेत. नरेश मस्केंना थोडी आठवण करून देतो. सगळ्यात पहिली जी निवडणूक झाली, सगळ्यात पहिली पक्षफुटीनंतर, ती निवडणूक होती अंधेरी पूर्वेची. त्या निवडणुकीमध्ये तुम्हाला उमेदवार उभे करण्याची भीती वाटत होती. त्या ऋतुजाताई लटकेंना, स्वर्गीय रमेश लटकेंचा, शिवसेनेच्या आमदारांचा तिथे मृत्यू झाला होता, निधन झालं होतं. आणि त्यानंतर त्यांच्या पत्नी उभ्या राहिल्या होत्या. तिथे तुम्हाला उमेदवार उभे करण्याची भीती वाटत होती. मशालीचा पहिला आमदार तिथे निवडून आला होता. दुसरी घटना सांगतो तुम्हाला, लोकांची गोष्ट करताय ना. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मला एक सांगावं, म्हणजे तुमच्या हेमंत पाटलांच्या पत्नी का पडल्या निवडणुकीमध्ये? अगदी भाऊसाहेब वागचौरेंचं उदाहरण घ्या. 10 वर्ष घरी बसलेला माणूस, फक्त ठाकरेंनी डोक्यावर हात ठेवला आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातल्या त्या मतदारांनी ठाकरेंचा माणूस म्हणून, शिवसेनेचा माणूस म्हणून सदाशिव लोखंडेला पाडला. का पाडला असेल? म्हणजे धनुष्यबाण तिथे का पाडला असेल? हेमंत पाटलाच्या पत्नींचा पराभव तिथे का झाला असेल? किंवा ईशान्य मुंबईमध्ये संजय दिना पाटलांच्या जागेवर, म्हणजे तिथे मग भाजपाचं कमळ निवडून आलं असतं, मिहीर कोटेच्या निवडून आले असते. तुम्ही लक्षात घ्या, अगदी मुंबईमध्ये, मुंबई उत्तर पश्चिमची जागा अमोल भैया कीर्तिकरांना 47 मतांनी तुम्ही पाडलात. 3-4 वेळा विजय घोषित झाल्यानंतर सुद्धा पाडलात. तिथे तुम्हाला भरघोस मतदान झालं असतं. लक्षात घ्या या सगळ्या गोष्टी. अगदी परभणीची जागा घ्या, अगदी धाराशिवची जागा घ्या, या सगळ्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार का निवडून आले? लोक बाजूने होते म्हणून निवडून आले. मग 1500 रुपयांच्या कोणत्या अशा कवड्या रोड्या वाटण्याची तुम्हाला, कोणत्या अशा भीतीवर तुम्हाला कवड्या रोड्या वाटण्याची वेळ आली? का 1500 रुपये वाटावे लागले? आणि मग हे 1500 रुपये मग लोकसभेच्या वेळेस का वाटावे वाटले नाहीत तुम्हाला? लोकसभेत हबाडा बसला. ते आता धाराशिवच्या भाषेत सांगतो, हबाडा बसला तुम्हाला लोकसभेमध्ये. त्यानंतर 1500 वाटले गेले. सत्तेवर येण्याकरता जनाधार नसल्यामुळे हे पैसे वाटले गेले. आज त्याच लाडक्या बहिणी तुम्हाला धडा शिकवणार आहेत, याची तुम्हाला साधी सुतराम कल्पना सुद्धा नाही. मग जर जनादेश होता तर मग ही सगळी माणसं तुमची निवडून यायला पाहिजे होती. हे जे 6 खासदार तुम्ही घेतलात ना, ही सगळी माणसं तुमची निवडून यायला हवी होती. जनाधार ज्याच्या बाजूने होता त्या जनाधाराचा तुम्ही अपमान केलात. आणि ही माणसं, मशालला मतदान झालेली माणसं आज तुम्ही स्वतःकडे घेतलात. यापेक्षा आणखी बेइज्जती ती काय असायला हवी नरेश मस्के? त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू नयेत. मला काल मी ते सुधीर मुनगंटीवारांचं सुद्धा एक उदाहरण ऐकलं. ते एकनाथ शिंदेची बाजू घेऊन म्हणत होते, आता झालं सगळं, आता जनतेने प्रूफ केलं आणि कसे यांचे आमदार खासदार निवडून आलेले आहेत. आता तो निर्णय आता काही जरी झाला, जरी म्हणजे त्यांचं म्हणणं असं की कोर्टाने उद्या यांना समजा अपात्र जरी केलं तरी ते मागच्या निवडणुकीसाठी होऊ शकत नाही. मागची निवडणूक संपली, मागचा कार्यकाळ संपला. आता पुढे बघा, ते पुढे त्यांनी असंही सांगण्याचा प्रयत्न केला, मी LLB आहे, याचा अर्थ मला कायदे कळतात हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. LLB ते म्हणतायत हे झालेले निर्णय हे ऑटोनॉमस स्वायत्त संस्थेने दिलेले आहेत. म्हणजे कोणी? ऑटोनॉमस स्वायत्त संस्था, म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सारख्या संस्थेने दिलेले आहेत. आता त्यांना हे सांगायला हवं,
हे निर्णय मागे बदलता येत नाही. स्वतःला LLB म्हणता, तुम्हाला अकॅडमिक हा शब्द आठवायला हवा होता की हे सारे निर्णय अकॅडमिक साठी माननीय सुप्रीम कोर्ट देऊ शकतं, कारण भविष्यात ज्या घटना घडतील त्याला अकॅडमिक निर्णय हे त्यासाठीच असतात, विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी असतात, त्या रेफरन्ससाठी असतात आणि अकॅडमिक निर्णय सुद्धा हे फार महत्वाचे असतात. पण हे मागचं काही होऊ शकत नाही, त्यामुळे त्याचा काही उपयोग नाही. हे LLB झालेला माणूस या अशा प्रकारच्या गोष्टी करतो. पुढे हे काय म्हणतात, मागच्या विधानसभेचा निर्णय आता ह्या विधानसभेला लागू होऊ शकत नाही. याला त्यांना एक चांगला शब्द आठवायला हवा होता, रेट्रोस्पेक्टिव्ह म्हणतात त्याला. आपण LLB आहात ना, मुनगंटीवारांचा कालचा मटावरचा एक व्हिडिओ पहा. मागच्या विधानसभेचा निर्णय या विधानसभेला लागू होऊ शकत नाही, लक्षवेधीचा वगैरे त्यांनी काहीतरी एक दाखला दिला तिथे. मीच तुम्हाला सांगतो, रेट्रोस्पेक्टिव्ह शब्द ज्याला आठवू शकत नाही, ज्यांना अकॅडमिक हा शब्द आठवू शकत नाही, ज्यांना कोर्टाचे कुठलेच शब्द आठवत नाही, ते स्वतःला LLB म्हणून एकनाथ शिंदेची बाजू घेताना मला काल दिसले. असो, त्यांनी त्यांच्या गटावाल्यांची, त्यांनी त्यांच्या या जोड्यांची, या टोळ्यांची बाजू घ्यावी, कारण एकमेकांचे आधार एकमेकांना आहेत आणि एकमेकांचे अश्रू पुसण्यासाठी एकमेकांचा सध्या आधार घेत आहेत. दोघांनी एकमेकांचे अश्रू पुसावे. 2029 पर्यंत दोघांनाही चिक्कार वेळ आहे, करावं. पण माननीय सुप्रीम कोर्टामध्ये जे काही घडणार आहे तिथे मात्र या दोघांचा आणि विशेषतः एकनाथ शिंदेच्या गटांचा पुरता धुव्वा उडणार आहे. नरेश मस्केंना मी पुनश्च त्यांचे आभार मानतो आणि नरेश मस्केंना पुन्हा धन्यवाद करतो. अशाच प्रकारची माहिती तुम्ही देत राहावी. सप्रेम जय महाराष्ट्र. कपिल सिब्बलांचं काम सोपं केलंय नरेश मस्केंनी. सप्रेम जय महाराष्ट्र.